Ram Krishna Hari स्मरति ध्यानं भूति स्मरति ध्यानं भूति स्मरति ध्यानं भूति स्मरति ध्यानं भूति
संताचे उपकार
गोखेवाडी बोरगाव. काय देऊयाची वारे उतराय, काय देऊयाची वारे उतराय, काय देऊयाची वारे उतराय, काय देऊयाची वारे उतराय.
संताचो उपकार रोज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा सहज बोलणे हाची उपदेश करुणी सायास शिकविती तुका म्हणे वत्स धेनुवेंचे चित्ती तैसे मजे ते संभावी काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवी तुहा पायी जीव थोडा विठुपार कुमारी अखंड हरिनाम सप्ताह 7 दिवसाचा भोसले सरांच्या या भोसले परिवारानं व गुरुजी तीर्थावळीची कथा आणि मांब्या निमित्त तीर्थयात्रा करत करत गेलेले याचं मांब त्याच्या निमित्त असणाऱ्या आजची ही कीर्तन सेवा अखंड अखंड खंडे ना जीवन रामकृष्ण नारायण 7 दिवसाचं अखंड नामचिंतन चालू आहे. त्या अखंड हरिनाम सप्त्यातला त्याचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसांची सेवा तुका म्हणे मग घडू त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. एक पाईक एक सेवक या न्यायानं या पाईकाकडे सेवा आलेली आहे. सेवेला प्रारंभ करीत असताना सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम नमो ईश्वरूपा विष्णू माय बापा अपार मुपा पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम नमन देवाला शरण जावं का शरण जावं चाले हे शरीर कोणाचे निसत्ते कोण बोलविता हरिवी कोण बोलवते कोण चालवते तो चालक आहे तो मालक आहे
काही लोक म्हणले महाराज तो तुमचा देव अजून आम्हाला दिसलाच नाही. दिसण्यासाठी दृष्टी चष्मा कोणता घातला याच्यावर अवलंबून आहे. देव आहे, कुणी मानतंय कुणी मानत नाही. नाही मानणाऱ्याच्या हृदयामध्ये आहे सर्वागती राम देहादेही सूर्यप्रकाशात सहस्ररश्मी. प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्याचं वास्तव्य आहे. कुणी मानताय कुणी मानत नाही. आपण विसरलं तर चालतंय, पण त्यानं जर आपल्याला विसरलं तर आपण चालू शकत नाही. का चालता? चालू शकत नाही. म्या बोलविला वेद बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हलविला प्राण वाहले, जी जगाते चालिता. तो चालक आहे, तो मालक आहे. त्याला देव म्हणतात. देव कुणाला म्हणतात? चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची कानी, हे मुकुट सकळा मनी, तोची देव ज्याला म्हणतात ज्याच्या हातात सत्ता आहे. कोणती सत्ता आहे? किती दिवस इथं ठेवायचं आणि केव्हा घेऊन जायचं? कुणाच्या हातात आहे? देवाच्या. काही लोक म्हणले असलं सांगूच नका, आमच्या घरात 2 डॉक्टर आहेत. डॉक्टरच्या हातात आहे का? डॉक्टरच्या हातात रोग घालवायचा आहे. काही जण म्हणले सायन्स युग असल्या गप्पा हाणूच नका आम्हाला. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, पहावे पुराणे विचार जोडी, चहुवेद जाण साही शास्त्री कारण, 18 हे पुराणे हरीशी गाती. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सांगते. तो आहे ज्याच्या हातात आहे. कोणता आहे त्याच्या हातात? आपल्याला किती दिवस ठेवायचं आणि केव्हा घेऊन जायचं त्याच्या हातात आहे. आपल्या हातात बाकीच आहे. आपल्या हातात आहे का काय गोष्टी? काय गोष्टी अजून त्या भगवंताच्या हातात आहे. त्या मरण कुणाच्या हातात आहे? त्याच्या हातात आहे. तुकोबरायला विचारलं तुमच्या देवाला मी शरण का जावं? तुकोबरायने सांगितलं शरण गेल्यावर मरण चुकतंय, म्हणूनच शरण जायचंय. मरण माझे मरून गेली, मजला केली आम्हाला. आम्ही शरण गेलो आणि मरण चुकवलो. मग मरण चुकवायची त्याच्या हातात आहे का? सायन्स युग आहे महाराज. माणूस चंद्रावर गेलाय. बरेच लोक म्हणले माणूस चंद्रावर जरी गेला पण त्याच्या हातात काय गोष्टी आहेत? त्या सायन्स युग आहे, विज्ञान युग आहे. पण विज्ञानानं सुद्धा हात टेकले. करोना टेकले का नाही? कितीही जरी या ठिकाणी असणारा शेवटचे क्षण मोजलेला पेशंट डॉक्टरच्या हातात सुटकेस भरून दिली मुलानं, आणि डॉक्टर विचारतात हे सुटकेस मध्ये का? त्या मुलानं सांगितलं या सुटकेस वरून पैसे. काय करायचंय? काय नाही, आमचे वडील तेव्हा त्या खाटावर आहेत, शेवटचे झटका मोजतात, त्यांना वाचवायचंय. डॉक्टर म्हणले वाचवायचं माझ्या हातात नाही. मग रेमडिशी द्यायचं माझ्या हातात आहे. वाचवायचं त्याच्या हातात आहे. माझ्या हातात आहे का वाचवायचं? कोणतं इंजेक्शन द्यावं, कोणत्या गोळ्या द्याव्या हे आमच्या हातात आहे, सायन्सच्या हातात आहे. पण वाचवायचं तुमचं नशीब. डॉक्टर शेवटी काय म्हणते? तुमचं नशीब आहे आणि आमचा हात गुण आहे. सायन्सने सुद्धा याच्यात हात टेकले. लक्षात ठेवा, ज्याच्या हातात सत्ता आहे त्याला देव म्हणतात. तो सत्ताधीश आहे, तो चालक आहे, तो मालक आहे. म्हणूनच त्याला शरण जायचं. तुम्हा आम्हाला भाग झालाय या कलियुगात. कशाचा भाग झालाय? की मीच चालवतोय, माझ्याच हातात सगळं आहे. नवल अहंकाराची गोटी, विशेष न लगे अज्ञानाची पाठी, झोंबे सज्ञानाची कंठी, नाना संकटी नाचवी. ज्ञानोबाने फार गोडलेलं. ज्ञानोबा म्हणतात अहंकाराला की कंठाला धरला. कुणाच्या धरला? मी म्हणणाऱ्याच्या. माझं मीच केलं, मी माझ्यामुळे चाललंय. नाही, आपल्या हातात का नाही? झाडाचे पान हाले ज्याची सत्ता, मग राहिली अहंता मग कोठी. झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही असा तो सत्ताधीश, तो चालक आहे, तो मालक आहे. काही जणांनी म्हणले नाही आमच्याच हातात आहे. त्या काळातली एमडी डॉक्टर होते कोण? सुषेण वैद्यराज. लक्ष्मणाला शक्ती लागली, लक्ष्मण खाली पडले. सगळेजण सुषेण वैद्यराजकडे गेले. कोण कोण होते? 18 पद्म वानर 72 कोटी असून 56 कोटी माकड. सगळेजणांनी एकच विचार केला,
आता इथं डॉक्टर आहे, डॉक्टरला शरण जावं. सुसेनवतीराजला सांगितलं काही करा, पण लक्ष्मणाला उठवा. का बर? राम लढू लागले. आता ब्रह्माला काय योग असतंय काय? पण ते ब्रह्म नाटक त्या तुमच्या आमच्यासाठी होतं. प्रभू रामचंद्र रडत होते. काय रडत होते? जग म्हणील भावाला नेलं मारून घातलं, वनवासात नेलं आणि मारून घातलं या ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणी राम रडत होते. सगळेजण मंडळी गेली, सुसेनवतीराजकडे गेले आणि त्या ठिकाणी लक्ष्मणाला काहीतरी उठवायचा प्रयत्न, वाचवायचं काय आहे का? हे म्हणले अजिबातच घाबरू नका, माझ्यासारखा पठ्य असताना तुम्ही काय घाबरावा? मी आलो. मग काय करावं लागेल? दिवस निघायच्या द्रोणागिरी पर्वत आणावं लागेल. मग द्रोणागिरी पर्वत कोण आणतंय? द्रोणागिरी पर्वतावर काय? शैल्य, विशल्य, सुवर्ण, संजीवनी, 4 प्रकारच्या वनस्पती आहेत. त्या संजीवनी म्हणलं की मेलेला माणूस जिवंत होते. ती म्हणजे रात्रात कोण आणतंय? आता 18 पंधवांना 72 कोटी असून 56 कोटी माकडं होती. सगळे या ठिकाणी सगळ्याच्या तोंडाकडे बघितलं. कोण जातंय का? कोण जातंय? रात्र 400 कोसाचा समुद्र आहे, त्याच्या पलीकडे ब्रह्म त्या ठिकाणी असणार द्रोणागिरी आहे आणि त्याच्यावर आणायच्या त्या वनस्पत्या. कोण आणतंय? ही गुन्हेगाच्या तोंडाकडे बघाले. जामवंताला सांगितलं जाता जामून, ते म्हणजे गुडघा चमकाला. बरेच माणसं उभारता का कीर्तन नाही, गुडघे चमकाती म्हणतात. ती म्हणजे जमत नाही मला, लय काम केलंय, गुडघा कशाला चमकाला? आता फार लांब आहे. उड्डाण मारली होती रथाची, घोडे पांढऱ्या का निळा बघण्यासाठी सूर्याच्या. तवर रथाचा चाक लागलाय, त्याच्यामुळे गुडघाचा मला उड्डाण मारणं होत नाही. सगळेजण म्हणले चला कुणाकडे चला. शरणा शरणा शरणा